आज परत मी मस्त चटपटीत अशी नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे. खायला एकच नंबर लागते, बनवायला अगदी सोपी आहे आणि ही रेसिपी मुलं तर अगदी आवडीने खातात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूयात. तर इथं 4-5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या साली काढून घेतल्यात. आता बटाटे मॅशरने छान मॅश करून घ्यायचे. एकदम स्मूथ असे बटाटे इथं मॅश करून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला थोडेसे मसाले वगैरे घालायचे, ज्याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतली. सोबत लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा चाट मसालाही घालू शकता आणि थोडीशी मी काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली होती. आता हे बॅटर हाताने छान मॅश करून घ्यायचं आणि सोबत याच्यात आपलं जे आपण भाजीला तेल वापरतो ना, 2 चमचे तेल घालून घ्यायचं. म्हणजे जो मसाला आहे तो एकदम छान टेस्टी बनून तयार होतो. तर इथं मी थोडंसं तेल देखील टाकून घेतलं आणि तेल टाकून हाताने छान बटाट्याचा मसाला मिक्स करून घेतला. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चटपटीत बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊया, ज्याच्यामध्ये मी इथं घेतलेले आहेत ब्रेड. तर इथं 4 ब्रेड घेतलेले आहेत. आता जो आपण बटाट्याचा मसाला करून घेतलेला आहे तो ब्रेडला छान व्यवस्थित लावून घ्यायचा. चारही बाजूनी छान बरोबर असा ब्रेडला हा मसाला लावून घ्यायचा. तर ब्रेडला चारही ब्रेडला मी मसाला लावून घेतलेला आहे आणि आता मसाला लावलेल्या ब्रेडवर परत प्लेन एक ब्रेड ठेवून घ्यायचे आणि छान हाताने दाबून घ्यायचे. तर आता हे ब्रेड आपल्याला एक ब्रेड 4 पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आपण छान ब्रेडचे पीस कट करून घेऊयात. आता तुम्हाला पीस कसे कट करायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता एका ब्रेडचे 4 पीस कट केलेले आहेत आणि चौकोनी इथं पीस कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही डायरेक्ट हे ब्रेड तव्यावरही थोडंसं बटर किंवा तेल टाकून सँडविचसारखे भाजून घेऊ शकता. छोटे मिनी सँडविच खूप भारी लागतात. तर सर्व ब्रेड इथं कट करून घेतलेले आहेत. आता मी इथं घेतलेला आहे 1 कप बेसन पीठ. त्याच्यात टाकलेले आहे थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, थोडासा ओवा, जिऱ्याची पावडर, हळद, मीठ, तिखट, काळ्या मिऱ्याची पावडर आणि थोडं पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर मसाले टाकले नाही टाकले तरी चालतील, पण मसाले टाकल्यानंतर पीठ जे आहे ते एकदम टेस्टी बनून तयार होतं आणि नाश्ता देखील खूप भारी बनून तयार होतो. आता जे आपण बॅटर पिठाचं तयार केलं होतं त्याच्यामध्ये एक ब्रेडचे पीस बुडवून घ्यायचे. जे आपण छोटे छोटे मिनी सँडविच बनवले होते ते बुडवून घ्यायचे आणि छान तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवर छान मस्त असा नाश्ता फ्राय करून घ्यायचा. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वच घरच्यांची डिमांड असते काहीतरी वेगळं नाश्त्याला करा किंवा भजे बनवा. आणि आपण नॉर्मली वडापाव वगैरे तर बनवतच असतो, पण या पद्धतीने ब्रेडचे तुम्ही पकोडे नक्की बनवून बघा. 1 नंबर खायला लागतात आणि मुलं तर खूप जास्त आवडीने खातात. बनवायला अगदी सोपे आहे, झटपट बनवून तयार होतात. तुम्ही रेसिपी तर बघितलीच असन आणि